नमस्कार. भारत म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांमधल्या सत्तेचा खेळ. हा विषय नेहमीच थोडा नाजूक राहिलाय, नाही का? तर आज आपण अशाच एका जबरदस्त केसबद्दल बोलणार आहोत, ज्याने या सत्तेच्या संतुलनाची सगळी गणितच बदलून टाकली. आणि हो, आपल्या लोकशाहीला वाचवलं सुद्धा. विचार करा, केंद्र सरकारला वाटलं तर ते कोणत्याही राज्य सरकारला बरखास्त करू शकतं का? म्हणजे फक्त आपल्या मर्जीनुसार? हाच तो प्रश्न आहे जो सगळ्या वादाच्या मुळाशी आहे. आणि याच प्रश्नामुळे आपल्या चर्चेला सुरुवात होते. आणि या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे एक कलम, कलम 356. आणि गंमत बघा, ज्यांनी आपलं संविधान लिहिलं ते डॉक्टर बी आर आंबेडकर, त्यांनीच या कलमाबद्दल एक मोठा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, हे एक मृतपत्र आहे, म्हणजे याचा वापर व्हायलाच नको. विचार करा, खुद्द निर्मात्यानेच असं म्हटल्यावर हे कलम किती वादग्रस्त असेल. तर मग काय आहे हे कलम 356? यालाच आपण राष्ट्रपती राजवट असेही म्हणतो. याच कलमामुळे केंद्र सरकारला राज्यांमध्ये थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळतो. पण यात शक्ती आहे, तसाच धोकाही आहे. म्हणजे बघा, सोप्या शब्दांत सांगायचं तर, जर एखाद्या राज्यात संवैधानिक यंत्रणा अयशस्वी झाली, म्हणजे सरकार घटनेनुसार काम करत नाहीये असं वाटलं, तर केंद्र सरकार तिथे राष्ट्रपती राजवट लावू शकतं. याचा अर्थ राज्य सरकार निलंबित होतं आणि सगळा कारभार थेट केंद्राच्या हातात येतो. पण मग झालं काय? या कलमाचा गैरवापर सुरू झाला. म्हणजे हे एक राजकीय हत्यार बनलं. केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे, तो पक्ष विरोधी पक्षांची राज्य सरकारं पाडण्यासाठी या कलमाचा वापर करू लागला. आणि इथूनच खऱ्या घटनात्मक संघर्षाला सुरुवात झाली. आणि म्हणूनच शेवटी न्यायालयाला यात लक्ष घालावं लागलं. बरं, हा सगळा वाद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. सरकार चालवण्याच्या दोन मुख्य पद्धती असतात, किंवा दोन सिस्टम्स. एक म्हणजे संघराजकीय आणि दुसरी एकात्मक. आधी ह्या दोन्ही काय आहेत ते समजून घेऊया. तर बघा, एका बाजूला आहे संघराज्य प्रणाली, जसं की अमेरिकेत. इथे केंद्र आणि राज्य यांच्यात सत्तेची स्पष्ट वाटणी असते. राज्यांना स्वतःचे मोठे अधिकार असतात, त्यांना स्वायत्तता असते. याच्या अगदी उलट आहे एकात्मक प्रणाली, जसं की यूकेमध्ये. इथे सगळी शक्ती एकाच ठिकाणी, म्हणजे केंद्र सरकारकडे असते. राज्यांना फारसे अधिकार नसतात, ते पूर्णपणे केंद्रावर अवलंबून असतात. मग भारताचं काय? आपण कुठे बसतो? इथेच तर खरी गंमत आहे. आपले संविधानकर्ते खूप हुशार होते. त्यांनी ना पूर्णपणे संघराज्य प्रणाली स्वीकारली, न पूर्णपणे एकात्मक. त्यांनी या दोन्हीचं एक अनोखं मिश्रण तयार केलं, जे खास भारतासाठी बनवलं गेलं होतं. आपल्या व्यवस्थेत असे काही फीचर्स आहेत जे केंद्राला जास्त ताकद देतात. म्हणजे आपला देश एकात्मक असल्यासारखा वाटतो. उदाहरणार्थ, आपलं नागरिकत्व एकच आहे, भारतीय. राज्याचे राज्यपाल केंद्र सरकार नेमून देतो आणि अनेक महत्त्वाचे अधिकार केंद्राकडेच आहेत. यामुळे सत्तेचा काटा केंद्राकडे झुकलेला दिसतो. पण थांबा, दुसरी बाजूही आहे. आपल्याकडे पक्की संघराज्य वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. आपलं संविधान लिखित आहे. त्यात केंद्र आणि राज्यांचे अधिकार स्पष्टपणे वाटून दिलेले आहेत. त्यालाच आपण राज्यसूची म्हणतो. आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक राज्याचं स्वतःचं लोकांनी निवडून दिलेलं सरकार असतं. त्यामुळे राज्यांनाही स्वतःची ओळख आणि अधिकार आहेत. तर एका बाजूला केंद्राकडे झुकलेली व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला राज्यांचे अधिकार. या दोन्हींच्या संघर्षातूनच आपल्या आजच्या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो, तो म्हणजे एस.आर. बोमई खटला. खरं तर हा खटला भारताच्या या मिश्र स्वरूपाची, या फेडरल स्ट्रक्चरची एक अग्निपरीक्षाच ठरला. तर झालं असं की 1989 साली कर्नाटकात एस.आर. बोमई यांचं निवडून आलेलं सरकार होतं. पण त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी न देताच कलम 356 वापरून थेट बडतर्फ करण्यात आलं. मग हे प्रकरण पोचलं थेट सर्वोच्च न्यायालयात. 9 न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली आणि अखेर 1994 साली एक असा निकाल आला ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. आणि या निकालाचा गाभा काय होता? सर्वोच्च न्यायालयाने एक जबरदस्त गोष्ट सांगितली. ते म्हणाले, संघराज्य प्रणाली म्हणजेच फेडरलिझम ही आपल्या भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे, बेसिक स्ट्रक्चरचा. आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की संसदेला सुद्धा यात बदल करता येणार नाही. ही गोष्ट बदलता येणार नाही, कधीच. कोर्टाने एका वाक्यात सगळं स्पष्ट केलं. ते म्हणाले,
राज्य म्हणजे काही केंद्राचे सॅटेलाइट्स किंवा उपग्रह नाहीत. किती महत्वाचं वाक्य आहे हे. याचा सरळ सरळ अर्थ होता की राज्य सरकारं ही केंद्राची गुलाम नाहीत. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतःचे अधिकार आहेत, ज्याचा केंद्राने आदर केलाच पाहिजे. बरं, हा निकाल तर 1994 सालचा आहे. मग आज इतक्या वर्षांनंतरही आपण या बोम्मई केसबद्दल का बोलतोय? या खटल्याचा वारसा आजच्या लोकशाहीसाठी इतका महत्वाचा का आहे? कारण ह्या निकालाने काही गोष्टी कायमच्या बदलल्या. पहिलं म्हणजे आता कलम 356चा वापर मनमानीपणे करता येणार नाही. कोर्ट त्यात लक्ष घालू शकतं, म्हणजेच त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतं. दुसरं, केंद्राचं राज्य सरकार बरखास्त करण्याचा अधिकार अमर्याद नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारकडे बहुमत आहे की नाही हे राज्यपालांच्या बंगल्यात नाही तर विधानसभेच्या फ्लोअरवरच म्हणजे सभागृहातच सिद्ध करावं लागेल. यामुळे केंद्राच्या सत्तेला एक मोठी वेसन घातली गेली. म्हणजे या सगळ्याचा मूळ मुद्दा काय आहे तो हा की बोम्मई केसने भारताच्या विविधतेचं रक्षण केलं. आपला देश किती विविधतेने नटलेला आहे. इथे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे प्रादेशिक आवाज आहेत. या निकालाने हे पक्क केलं की ह्या आवाजांचा सन्मान झाला पाहिजे. राज्य सरकारांना केंद्र सरकारची केवळ एक शाखा म्हणून वागवता येणार नाही. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. बोम्मई केसने एक चौकट तर आखून दिली, पण आजच्या बदलत्या काळात केंद्राची सत्ता आणि राज्यांचे अधिकार यांच्यातली ही जी एक सीमारेषा आहे ती नेमकी कुठे असायला हवी, या संतुलनावर विचार करणं आजही तितकंच महत्त्वाचं आहे.